हॅलो फ्रेंड्स, टीनाज किचन अँड रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आहे। थंडी आता सुरू झाली आहे आणि आता बाजारात भरपूर प्रमाणात ताजे ताजे आवळे उपलब्ध आहे। थंडीच्या दिवसात आवर्जून आवळ्याच्या रेसिपीज केल्या जातात। तर आज आपण 1 ते 2 वर्ष टिकणारा साठवणीचा आवळ्याचा मोरावळा किंवा आवळ्याचा मुरांबा कसा करायचा ते बघणार आहोत। पद्धत खूप सोपी आहे, शिवाय चवीला हा इतका छान होतो की लहान मुलं देखील ते आवडीने खातात। अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी इथे आपण 1 किलो आवळे घेतले आहे। मोरावळा करण्यासाठी आवळे असे थोडे मोठे मोठे घ्यायचे। सोबतच आपण घेतला आहे 1 किलो साखर, 5 ते 6 हिरवी इलायची आणि 1 छोटा चमचा काळे मीठ। आता हे सगळे आवळे आपण थंड पाण्यात टाकणार आहोत आणि आता हे आवळे आपल्याला सगळे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। आता गॅसवर एक स्टीलचं पातेलं ठेवून त्यात पाणी टाकायचं। या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। पाण्याला आता छान उकळी आली आहे। त्यावर आता एक चाळणी ठेवायची आणि आता या चाळणीवर हे सगळे आवळे ठेवायचे। तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर स्टीमर मध्ये सुद्धा तुम्ही हे आवळे स्टीम करू शकता। बऱ्याच ठिकाणी आवळ्याचा मोरावळा करताना आवळे पाण्यात उकळवून घेतात, पण त्यामुळे काय होतं ना, आवळ्याचा बराच अर्क पाण्यात उतरतो। त्यामुळे आपण हे आवळे असे स्टीम करून घेणार आहोत, म्हणजे त्यातला थोडा पण अर्क वाया जाणार नाही। आता यावर झाकण ठेवून 15 मिनिटांसाठी मध्यम आचेवर हे आवळे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे। 15 मिनिटे आता झाली आहे। आता यावरचं झाकण काढायचं। हे बघा, आवळे आता छान वाफवले गेले आहे। त्यात आता चाकू टाकून बघायचा। बघा, आवळा छान सॉफ्ट झाला आहे। आवळा इतका छान शिजला गेला आहे की बघा त्याच्या पाकळ्या सुद्धा फुटायला लागल्या आहे। आता हे सगळे आवळे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि आता हे आवळे 10 मिनिटांसाठी फॅन खाली ठेवून याला संपूर्णपणे गार करून घ्यायचं आहे। आता गॅसवर एक पॅन ठेवून त्यात हे आवळे टाकायचे आणि ही सगळी साखर यात टाकायची। साखरेऐवजी तुम्ही इथे सारख्याच प्रमाणात गूळ सुद्धा घेऊ शकता आणि थोडंसं 2-3 चमचे यात पाणी टाकायचं। आता गॅस मोठाच ठेवून ही साखर आधी यात मिक्स करून घ्यायची। हा मुरांबा करण्यासाठी तुम्ही इथे स्टीलचं किंवा मग नॉनस्टिक भांड्याचाच वापर करा। ॲल्युमिनियम किंवा लोखंडी कढई वापरू नका। साखर विरघळायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा आहे। केसांसाठी आणि आपल्या त्वचेसाठी आवळा खूप बहुगुणी आहे, त्यामुळे डॉक्टर सांगतात रोज 1 तरी आवळा खाल्लाच पाहिजे। यातली साखर आता शिजायला सुरुवात झाली आहे। आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवून साधारणपणे 40 मिनिटे याला आपल्याला शिजवायचं आहे। मध्ये मध्ये याला थोडं हलवत राहायचं आहे, म्हणजे साखर खाली लागणार नाही। तुम्हाला जर आवळा असा अख्खा न ठेवता त्याच्या फोडी करून जर करायच्या तर तसं पण तुम्ही करू शकता। आवळा या साखरेमध्ये आपल्याला चांगला शिजू द्यायचा आहे। हे बघा, यातली साखर आता पूर्ण विरघळली आहे। आवळा पण छान यात शिजायला लागला आहे। हा पाक आणखी खूप पातळ आहे, याला आपल्याला 1 तारी होईपर्यंत शिजवायचा आहे। आवळ्याचा रंग तुम्ही बघा, आधीपेक्षा हा आवळा थोडा पिवळसर झाला आहे। 30 मिनिटे आता झाली आहे। आता त्यात ही इलायची फक्त अशी सोलून टाकायची, त्याची पावडर करून टाकायची नाही। आणि नंतर त्यात हे काळं मीठ टाकायचं। यामुळे हा मोरावळा चवीला आणखी छान लागतो। यात चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे। आवळे छान या पाकात आता शिजले गेले आहे। आता बघू शकता आवळ्याचा रंग सोनेरी असा झाला आहे। पूर्ण 40 मिनिटे हे आता आपण शिजवलं आहे। एका डिश मध्ये थोडा याचा पाक घ्यायचा। हे बघा, त्याची अशी तार तुटतीये, म्हणजे परफेक्ट हा 1 तारी पाक तयार झाला आहे। आता आपण गॅसची फ्लेम बंद करून देऊयात। यापेक्षा जास्त याला शिजवायचं नाही। याला पूर्ण गार होईपर्यंत याच भांड्यात झाकण न ठेवता ठेवायचं आहे। आणि हे बघा, थंड झाल्यानंतर अशा प्रकारे रसरशीत हा आवळ्याचा मोरावळा तयार झाला आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। आणि हो, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा।